तर हा सगळा असा उत्साह आपल्याला देशाच्या विविध भागांमध्ये सध्या पाहायला मिळतो जेव्हा नववर्षाचं स्वागत होणार आहे। आणि त्यापूर्वीचा हा सगळा उत्साह आहे। मुंबईमध्ये जाऊया। मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला नववर्षाच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी दिसते आणि त्या अनुषंगाने सगळा उत्साह आणि आनंद आपल्याला अनुभवायला मिळतोय। तुम्ही आता सध्या कुठे आहात आणि तिथे कसं चित्र आहे? गुरु, मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। मुंबईकर या ठिकाणी जमा व्हायला आता सुरुवात झालेली आपण पाहू शकतो। गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता अवघे काही मिनिटं हे नववर्षाच्या स्वागतासाठी उरलेले आहेत आणि अशातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबईकर आहे। दुसरीकडे पोलिसांची करडी नजर आहे। आपण गुरु पाहू शकतो ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते करडी नजर या संपूर्ण परिसरावर ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांचा ड्रोन जो आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये फिरवला जातो। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर फक्त या ठिकाणी मुंबईतून नाही तर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नागरिक आणि मुंबईकर जे आहेत ते सुद्धा आलेले पाहायला मिळतो। उत्साहाचं वातावरण आहे, जल्लोष आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात सेलिब्रेशन जे आहे ते सुद्धा होताना पाहायला मिळतात। अनेक जण हे आता या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात आणि एकंदरीत जर पाहिलं तर महत्वाचं म्हणजे सूर्यास्त झाला आणि त्यानंतर आता वाट पाहतोय ती नवीन वर्षाची। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच परिसरात असलेले जे हॉटेल्स आहेत ते सुद्धा आपल्याला सजलेले पाहायला मिळतात। 2025 असा या ठिकाणी सजावट केलेली आहे। नववर्षाचं स्वागत हे केलं जातंय त्यामुळे उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता काही क्षणामध्ये मुंबईकर या ठिकाणी जल्लोष करतील। हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी मुंबईकर हे मोठ्या प्रमाणात येतात कारण की सगळ्यात प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि मुंबईकर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण अनेकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कुठून आलेला आहात? अहमदाबाद से। यहाँ पर कैसे सेलिब्रेशन करने वाले हो? बहुत अच्छे से करने वाले हैं। मुंबई में बहुत सारी जगह है पर नरीमन पॉइंट या ये मरीन ड्राइव आपने क्यों चूज किया और यहाँ पर कैसे पहली बार ही आई हूँ मैं यहाँ पे। कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। 2025 में क्या गोल से क्या करने वाले? 2024 कैसे? जो तो अच्छा नहीं गया, 2025 तो अच्छा ही जाएगा। नक्कीच सेलिब्रेशन साठी या ठिकाणी सगळे जमा झालेत। आपण ज्यांच्याशी आता बातचीत केली ते अहमदाबाद वरून आले होते आणि अशा प्रकारे सगळेजण आलेत। कुठून आलेला आहात या ठिकाणी सेलिब्रेशन? कुठून आलेला? आम्ही हाजी अली हॉस्टेलवरून, नायर मेडिकल हॉस्टेलवरून सगळे तरुण मंडळी आहात? मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत। मेडिकल कॉलेजचे स्टुडंट। हा. कशा पद्धतीचं सेलिब्रेशन करणार आहात आता? काही आता 12 वाजेपर्यंत बघू, विद्युत रोषणाई वगैरे काही असेल, फटाकेबाजी, आतिषबाजी। उत्साह तर आहे तरुणाईमध्ये खूप। खऱ्या अर्थाने मुद्दा असा आहे की आतिषबाजीला पोलिसांनी परवानगी नाकारली, काय थोडीशी नाराजी आहे कारण आतिषबाजीला दिवाळीनंतर मुंबईमध्ये 9 वर्षाचाच एक संधी असते। त्यावेळेस सर्व तरुणाईमध्ये एक उत्साह असतो की आपण एक आतिषबाजी बघावं, 9 वर्षाचं नवीन जोमाने एक स्वागत करावं, पुढे वाटचाल करावी। बघू आता काय असेल तर। बाकी आनंद तर आहे खूप सगळ्या। काही संकल्प केला 2025 2025 तर आता आम्ही तर मेडिकल कॉलेजला आहेत, आम्ही सगळे माझे मित्र आहेत तर आमचा संकल्प असाच आहे की आता थोडा अभ्यास वगैरे चांगला करू आणि चांगली प्रोग्रेस करू देशासाठी। थोडंफार बघू आपण काय करतोय ते। तुम्ही काय संकल्प केला यावेळी? संकल्प तर विशेष काही केलेला नाहीये पण प्रयत्न करू जो 2024 गेला त्याच्यापेक्षा चांगला झाला पाहिजे। 2024 कसं गेलं तुम्ही? नाही, 2024 एकदम मस्त गेलेला आहे। त्याच्यानंतर म्हणजे खूपच एक्सपिरियन्स, वेगवेगळे एक्सपिरियन्स आलेले आहेत आम्हाला 2024 मध्ये। उत्साहाचं वातावरण आहे। तुम्ही कुठून आलेला? मी जे रेल्वेमध्ये मोटरमन आहे, मी जे ना कल्याणहून आलेलो आहे। आता मी जे ना ड्युटी फिनिश झाल्यानंतर इकडे आलेलो आहे पण नवीन वर्षाचा जो उत्साह आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे। खूप मस्त वाटतंय एकदम जे आहे ना मरीन ड्राईव्हवर जे ना खूप छान वाटतंय। सगळे लोक जमा झालेले आहे। फक्त इकडे जे आहे ना जे काय म्युझिक जर असतं तर खूप मजा आली असते आणखी। रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला की अधिकच्या अतिरिक्त गाड्या सोडल्या, तुम्ही मोटरमॅन आहात असं सांगितलं। हो, आमच्या रेल्वेने जे आहे ना हे इकडे जे लोक येतात त्यांच्यासाठी जे ना खास जे ना स्पेशल गाड्या सोडलेल्या आहे आणि मी सगळ्या इकडच्या लोकांना सांगतोय की त्यांनी जे ना त्याचा लाभ घ्यावा असं आहे। हे सेलिब्रेशन आहे, उत्साह दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी। आणि 2024 ला बाय बाय करत 2025 ला या ठिकाणी स्वागत करताना हे मुंबईकर आहेत आणि हा त्यांचा उत्साह आहे। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी अनुभवताना
मुंबईकर आणि इतर ठिकाणाहून या ठिकाणी आलेले प्रेक्षक आहेत किंवा या ठिकाणी आलेले सगळे जे पर्यटक आहेत ते आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण आहे. तरुण मंडळी सगळ्यात जास्त आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि हा उत्साह शिगेला जातोय कारण की आता अवघे काही मिनिटं हे उरलेले आहेत आणि या अवघ्या काही मिनिटाने हा जल्लोषाचं वातावरण या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यंदा आतिषबाजीला परवानगी नसली तरी हा उत्साह काही कमी नाहीये. हे स्पिरिट आहे मुंबईचं. बरोबर आहे, हे कारण की स्पिरिट आहे मुंबईचं आणि नववर्षाचं स्वागत होत असताना सुद्धा ते अनुभवायला मिळत आहे. धनंजय, तुमच्या माध्यमातून आपण पुढारी सगळ्या प्रेक्षकांपर्यंत मुंबईकरांचं हे स्पिरिट पोहोचवतो आहोत. जसा उत्साह आपल्याला मुंबईमध्ये दिसतोय, अर्थातच देशभर जगभर तसा उत्साह आहे आणि तसाच उत्साह आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा जाणवतोय. पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये काय चित्र? बरोबर आहे, देशभर जसा उत्साह आहे तसाच उत्साह पुण्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यातल्या मी सध्या फर्ग्युसन रोडवरती आहे आणि फर्ग्युसन रोडवरची ही सगळी गर्दी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं पुणेकर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून एकत्र जमता आहेत. अगदी मागच्या 2 तासांपासून जर आपण बघितलं असेल तर ही गर्दी अशाच पद्धतीनं वाढत असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय. मी सध्या फर्ग्युसन रस्ता जिथे सुरू होतो त्या ठिकाणी आहे आणि इथून जिथपर्यंत पुढे नजर जाईल तिथपर्यंत ही गर्दी जी आहे तरुणांची, पुण्यातल्या तरुणांची, ती आपल्याला या रस्त्यांवरती कशी बाहेर आलेली आहे ती बघायला मिळते आहे. खरं म्हणजे काही अवघे मिनिटं शिल्लक आहेत. हे जे सगळे लोक आहेत ते नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्या हातात जे लाल रंगाचे फुगे आहेत, जसे 12 वाजतील आणि नवीन वर्ष सुरू होईल तसे हे सगळे फुगे जे आहेत ते हवेमध्ये सोडले जातील आणि नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते जल्लोषामध्ये केलं जाईल. पुण्यात आपण जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं जी तरुणाई आहे ती विशेषतः पुण्यातल्या या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरच्या बाजूला जो रस्ता आहे, गुडलक चौक ज्याला आपण म्हणतो, या चौकात सगळा हा तरुणाईचा जो सगळा आपल्याला लोंढा बघायला मिळतो. आणि इतकंच नाही तर अगदी इकडे आपण बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथपर्यंत ही गर्दी अशीच आपल्याला दूरपर्यंत या रस्त्यांवरती कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून एकत्र जमतेय हे पाहायला मिळतं आहे. वेगवेगळ्या भागातले जे पुण्यातले लोक आहेत, तरुण आहेत, तरुणाई आहे, ती या ठिकाणी खरं म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून एकत्र जमत असते. दरवर्षी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो गर्दीने फुलून जात असतो आणि तोच उत्साह जो आहे तो आपल्याला यंदा देखील या रस्त्यावरती बघायला मिळतो आहे. प्रचंड अशी जी गर्दी आहे, हजारो तरुणांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी होते आहे. अवघे काही मिनिटं शेवटची शिल्लक आहेत जेव्हा मोठा जल्लोष या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला झाल्याचं बघायला मिळेल. हातातले जे लाल रंगाचे जे फुगे आहेत ते सगळे फुगे हे खरं म्हणजे हवेत सोडले जातील आणि नवीन वर्षाचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं जाईल. एकूणच अवघे काही शेवटची मिनिटं शिल्लक असताना नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून जमलेली ही तरुणाई आणि या तरुणाईचा जो उत्साह आहे, ती जी संख्या या रस्त्यावरती, जी गर्दी या रस्त्यावरती झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की काय प्रचंड स्पिरिट या सगळ्या पुण्यातल्या तरुणाईमध्ये आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचा. बरोबर, नववर्ष आणि त्यामुळे अर्थातच स्वागताची उत्सुकता, आतुरता ही प्रत्येकाला असते. तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा ती आतुरता, उत्सुकता दिसतेय. तुमच्यासाठी कसं होतंय वर्ष? आता जेव्हा वर्षाला गुड बाय म्हणतोय या सरत्या वर्षाला, तेव्हा काय भावना आहेत मनामध्ये हे सगळं सेलिब्रेशन बघत असताना? ज्ञानेश्वर, नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपण प्रत्येक जण संकल्प करत असतो, प्रत्येकाचे वेगवेगळे संकल्प असतात. तसाच आपण या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काहीतरी संकल्प करावा. अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत. खरं म्हणजे उद्या देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात तशी होणार आहे आणि देवदर्शनाच्या वेळी काहीतरी संकल्प केला जाणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी मनात आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं त्या कोणी देवाकडे सांगेल, कोणी आपल्या स्वतःच्या मनाला सांगेल. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं नवीन वर्ष जे आहे ते खरं म्हणजे सेलिब्रेट केलं जातं. काही लोक आपल्या मित्रांसोबत आलेत, मैत्रिणींसोबत आलेत, परिवारासोबत काही लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून. मी पुन्हा एकदा ती तुम्हाला फर्ग्युसन रोडवरची दृश्य दाखवतो, ज्या दृश्यांमधून आपल्याला अंदाज येईल
आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ही सगळी तरुणाई या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि किती स्पिरिट या सगळ्या इथल्या तरुणाईमध्ये आहे. जिथपर्यंत तुमची समोर नजर जाईल अगदी दूरपर्यंत अशीच गर्दी आहे. संपूर्ण रस्ता तरुणाईच्या या गर्दीनं फुलून गेलेला आहे. वाहतूक अर्थात बंद करावी लागली कारण एवढी गर्दी रस्त्यावर आहे की साधी दुचाकी देखील या सगळ्या गर्दीतून पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जिथपर्यंत पुढे चालत जाल तिथपर्यंत अशीच गर्दी आहे. ही गर्दी हेच सांगते की ज्ञानेश्वर, नवीन वर्षाचा पुणेकरांची आम्हाला दृश्य, पुणेकरांचं सेलिब्रेशन बघायला जितके सगळे प्रेक्षक आतुर असतील, मला वाटतं त्याहून जास्त पुणेकरांच्या प्रतिक्रिया सगळ्यांना ऐकायच्या असतील. आता या नववर्षाचं स्वागत होत असताना काही पुणेकरांशी बोलता येऊ शकतंय का? अर्थातच वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी, मोठ्या हां. संख्येनं सगळी तरुणाई जी आहेत, जे लोक आहेत ते या ठिकाणी येत आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून. आपण बोलूयात, काय नवीन वर्षाचं स्वागत करताय, किती उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये? एक नंबर. काय नवीन वर्षाचं स्वागत करताय, काय किती उत्साह आहे? उत्साह आहे. आम्ही बघण्यासाठी आलेलो आहे. उत्साह असं काही नाही. आम्ही मराठी माणूस आहे आणि आम्ही आमचं हे जे आहे नववर्ष आहे, आमचे मराठी नववर्ष पाडव्याला चालू होणार. आम्ही फक्त आता बघायला आलेलो आहे. बघतोय आपण पुणेकर जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. नवीन वर्ष त्यांचं पाडव्याला असतं, मात्र इंग्रजी वर्षाला कशी गर्दी आहे ती बघायला आलेत. परिवारासोबत आलात, किती उत्साह आहे नवीन वर्षाचा? काय उत्साह आहे पोरांसाठी आले. गर्दी बघायची आहे म्हणून? हा, कसं वाटतं ही सगळी गर्दी? छान वाटते. पहिल्यांदा आला? नाही दरवेळेस येतो. आपण बघतोय गर्दी जी आहे ती येते वाढते आणि सगळे लोक जे आहेत ते आपल्याला या इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जमा होताना बघायला मिळत आहेत. काही जण आपल्या परिवारासोबत आलेले आहेत, त्यासोबत काही मित्रमैत्रिणींसोबत आलेले सगळे तरुण आहेत. कसं बघता नवीन वर्षाकडे? काय नवीन वर्षाचा संकल्प असं काहीच नाही. आपण बघतोय सगळी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी आलेली उत्साह आहे, आनंद आहे सगळा. आपला नवीन वर्ष कशा पद्धतीने सेलिब्रेट करता येईल त्याच्यासाठी म्हणून हे सगळे जे तरुण आहेत ते फर्ग्युसन रस्त्यावरती जमताना आपण पाहतोय. अर्थात तर पुण्यातल्या FC रोडवरचा हा सगळा उत्साह ज्ञानेश्वर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर तिकडे मुंबई, गोवा इकडची दृश्य आपण ज्ञानेश्वर सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय. मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकर हे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एकवटलेले आहेत. तिकडे गोव्यामध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू आहेत आणि FC रोडवरती अर्थातच पुणेकरांच्या काही प्रतिक्रिया आपण बघितल्या.